मी शंकर वानखेडे पाटील मेंढला खुर्द इथला नागरिक आहे। तरी आमच्या गावातला जे दळणवळणाचा आणि सर्व गावाला येण्या जाण्यासाठी मुख्य एकमेव एक हे रस्ता आहे। तर या ठिकाणी पाटील कंस्ट्रक्शनचं जे रस्त्याचं काम चालू सतत आमच्या इथं 5-6 वर्ष झालं चालू आहे। तरी नागरिकाला येण्या जाण्यासाठी तर जे मुख्य रस्ता आहे त्याच्यावर त्यांनी ड्रेन लाईनचं काम चालू केलेलं असताना त्यांनी जे मुख्य एकदम जे पॉईंटच्या रस्त्याचं जे पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांनी खोदून ठेवले। संध्याकाळी रात्री येऊन नळी याची टाकलेली आहे आपल्या सिमेंटची, त्याच्यावर मुरुम वगैरे कोणताही काही नसून त्याच्यावर माती टाकलेली। येण्या जाण्यासाठी प्रत्येकाला त्रास होत आहे, मातीमुळं गाड्या फसत आहेत पावसामुळं। आणि जे अर्धवट ड्रेन लाईनचं काम सोडलेलं आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या आमच्या या शिवारामधून जे नालीचं काम रस्त्याच्या साईडचं चालू जे आहे त्याच्यामध्ये अर्धवट 10-12 ठिकाणी त्याने सोडून दिलेले। त्याच्यामुळे सतत पाण्याचा प्रवाह वाहून जे नाल्यात न जाता शेतामध्ये वाहून प्रत्येक शेतकऱ्याचं पिकाचं शेकडो एकर आमचं नुकसान होत आहे। हळद असेल, ऊस असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन असेल, खरडून पूर्णपणे पीक वाहून जात आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान होत आहे। येण्यासाठी हे जे रस्ता आहे मेन गावाचा, या इथून विद्यार्थी वर्ग असतील, वयोवृद्ध लोक असतील, सर्वांना दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे सर्वांना येण्या जाण्यासाठी फार याचा त्रास सहन करावा लागतो। तर मी या पुलाबद्दल सांगू इच्छितो। आमच्या जे मेंढला नाल्यावर पूल आहे आणि पुलाच्या पलीकडून जे रस्ता मुख्य रस्ता आहे त्याबद्दल सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम रखडलेलं आहे। 2012 पासून रस्त्याचं काम चालू आहे, अद्यापही कंप्लीट काम झालेलं नाही। आणि या ठिकाणी आजपर्यंत 100-200 ॲक्सिडेंट झालेले आहेत। आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले, स्वतः त्या लोकांना मदत केली। बरेच लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। मेन रस्ता कंप्लीट नसल्यामुळं सरळ येणाऱ्या रस्त्याला दुभाजलेला रस्ता आहे, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही, कोणत्याही वळण रस्ता वापरा असं काही सूचना फलक नाहीत। त्यामुळं सरळ लोक येतात आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याला वाहन त्यांचं आदळून ॲक्सिडेंट होतात। या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत, बऱ्याच लोकांना जखमा झालेल्या आहेत। आम्ही स्वतः त्या लोकांना उचलून हॉस्पिटलला नेलेलं आहे। या झाला एवढा त्रास व्हायलाय किंवा हे वाहने आले, घरावर वाहने आले, तिकडून जे रस्ता बंद झालेला आहे तिकडून डिवायडरवर जे मृत्युमुखी आजपर्यंत खूप माणसं पडलेले आहेत। हे गावात जाते वेळेस गावात सुद्धा जायला यायला रस्ता नाही आम्हाला। आणि या प्रशासनाला आम्ही बरेच वेळेस निवेदन दिलेले, तहसील कार्यालय असो किंवा हे रस्त्याचे जे इंजिनियर कोण आहे त्यांना दिलेले आहे। पण आमदार सुद्धा सांगितलेले आहे की पुलावर जे रस्ते आहेत, खड्डे आहेत, त्याच्यामध्ये मोटरसायकलवाले पडालेत, दुखापत व्हायले, ॲक्सिडेंट वाढलेले आहेत। पण याच्याकडे प्रशासन किंवा कोणी दुर्लक्ष करीत आहे। तर याच्यावर जो योग्य ते निर्णय घेऊन आम्हाला या त्रासापासून पूर्ण जनतेला मुक्त करावे।